बाबा, जयंतवर तुम्ही जो विश्वास टाकलाय तो वीणा, जी काल जयंतच्या बाबतीत तुझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती, मला वाटतं त्यात फारसं काही तथ्य नाहीये. अगं, तुला माहिती नाही, जयंत आपल्यावर फक्त प्रेम आणि प्रेमच करतो आणि जानूची किती काळजी घेतो. तो खूप प्रेम आहे का त्याचं जानूवर. त्यामुळे मला वाटतं हे असे विचार आपण कोणीच मनात नको आणूया. ठीक आहे. जानू गेले काही दिवस माझ्या बरोबर नीट वागत नाहीये. तिच्या डोळ्यात सतत मला शंका दिसते. मला काही करून तिचा विश्वास परत मिळवायचा आहे, पण कसा? मी काही करायचं ठरवलं तर तिचे घरचे सारखं मध्ये मध्ये येत असतात. या सगळ्यापासून तिला लांब कसं काय नेऊ? आयडिया. मी ऍक्च्युअली जानूला या सगळ्यापासून लांब नेऊ शकतो. मी बाहेर नेतोय हे ऐकून तर जानवी माझ्यासोबत येणार नाही. कोणीतरी नक्कीच तिचे कान भरलेत किंवा तिला काहीतरी कळलंय. टेन्शनमुळे तिचं हे मिसकॅरेज ट्रिगर झालं की प्रेग्नन्सीमध्ये मुली अतिविचार करतात. त्यासाठी तुम्ही तिला कुठेतरी वेगळ्या वातावरणात किंवा मग एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जा. डॉक्टर, माझी जानू तिच्या सासरी खूप खुश आहे हो. आणि तुम्हाला सांगते, आमचे जावई बापू तिची इतकी काळजी घेतात, फुलाप्रमाणे जपतात. गॉट इट. माझ्यासोबत बाहेर यायला जानवी तयार होणार नाही, पण तिच्या घरचे तिला नक्कीच बाहेर पाठवायला तयार होतील. बाबा, माझं बाळ ताई, माझं बाळ. आई, मी आता उठून उभी राहू का? आता माझ्या पायाला खरंच खूप रग लागली. उठ उठ उठ. अगं सावकाश तू. अरे देवा, अगं तिच्या ओटीतला नारळ येतो आणि तोही नासका निघाला, म्हणजे काहीतरी वाईट होणार. स्वामीजी, नमस्कार करते. स्वामीजी, माफ करा, लक्ष नव्हतं माझं. म्हणजे खरं तर आता तोलच गेला, नशीब तुम्ही सावरलं. तो सावरायलाच मी आलोय, हेच तर काम आहे माझं. देवासारखे आलात तुम्ही. मन ठीक नाहीये स्वामीजी. स्वामीजी, का कुणास ठाऊक आलटून पालटून माझ्या लेकींच्या बाबतीत काही ना काहीतरी वाईटच घडतंय. एकच तर स्वप्न होतं माझं स्वामीजी, माझ्या लेकींची लग्न चांगल्या घरात व्हावी. झाली सुद्धा, पण का कुणास ठाऊक त्यांच्या वाटेचं सुख मात्र त्यांना लाभत नाहीये. मुलांची लग्न लावून देणं हे एवढंच एक कर्तव्य नसतं. लग्न त्या व्यक्तींचं होतं ज्या मुळात सुजाण असतात, आणि ज्या सुजाण असतात त्यांना आई वडिलांचा टेकू कधीच लागत नाही. पण तुम्ही ती जबाबदारी तुमच्या शिरावर घेतली, तेव्हा आता ती निभावणं हे तुमचं प्राक्तन आहे. पण मग अशा परिस्थितीत काय करू मी? साथ द्या, मुलीचा हात सोडू नका, कारण तुमची मुलगी तिच्या संसारात सुखी नाहीये. लग्न झाल्यावर तिने ज्या घराला आपलं मानलं
ते घर आणि तिचा करताच तिला लाभत नाहीये. तिच्या मनावर वारंवार घाव घातले जात आहेत. तुम्ही भावनाबद्दल बोलताय का? स्वामीजी, तिची काळजी आहेच हो मला, पण आता माझ्या धाकटीच्या जान्हवीच्या आयुष्यात इतकं अघटित घडलं ना. दिवस गेले होते तिला, पण नुकतंच तिचं शारीरिक जखम आहे ती, आणि शरीराच्या जखमा या सगळ्यात आधीच भरून येतात. आतूनही आणि बाहेरूनही चिघळतात ना त्या मनावरच्या जखमा. स्वामीजी, काय करायला हवं मी? मुलीची वेदना समजून घे. ती आतून तुटते आणि पोखरली जाते. त्यावर फुंकर घाल. परमेश्वर तुला सामर्थ्य देव. स्वामीजी असं का म्हणाले? माझ्या भावनाबद्दलच बोलले असतील ना. तसंच असेल, तसंच होतंय. अरे देवा, जेव्हापासून सासूबाई हॉस्पिटलमध्ये गेल्यात तेव्हापासून भावनाशी नीट बोलणंच झालं नाही. तिच्या घरी इतकी धावपळ सुरू होती. नवरात्र झाली, ती कशी आहे, ठीक आहे की नाही, काही बोलणं झालं नाही. पण मी तरी काय करणार? जानूच्या बाळाच्या बाबतीत असं अचानक झाल्यावर बहुतेक भावनाकडे जरा दुर्लक्षच झालंय माझं. ती ठीक आहे ना? ती कुठल्या मोठ्या संकटात तर नाही ना? अगं चांगलं आहे ना, जाऊ दे त्या दोघांना एकत्र फिरायला. अगं जवळ येतील ते. आणि तशी ती सुपर्णा त्या भावनाबद्दल नेहमी वाईट विचार करत असते. तिच्याशी उगाच बोलत नको जात जाऊस ग तू. हो का? मग तुम्ही बोला माझ्याशी. मी सांगते ते ऐका. हे बघ नीलू, तू माझी गोष्ट ऐक. हे बघ, त्यांच्या आयुष्यात सुखाचा क्षण येईल, त्यांचा संसार सुखाचा होईल ही आशा वाटणंही बंद झालं होतं ग. इतकं छळलंय आपल्या घरच्यांनी त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं होण्यासाठी. आणि ज्या परिस्थितीत सिद्धूचं आणि भावनाचं लग्न झालं त्यावरून त्यांचा संसार सुखाचा होईल की नाही हा पण सगळ्यात मोठा प्रश्न होता. तू खरंच खूप चांगली बातमी दिलीस. अगं, त्यांचं नातं फुलतं यापेक्षा चांगली बातमी अजून काय असू शकते नीलू? हो का? आनंदाची बातमी. आनंदाची बातमी आपल्यासाठी नाही, त्यांच्यासाठी असेल. अगं असं काय म्हणतेस तू? हे बघ, सिद्धू एक चांगला मुलगा आहे आणि भावना सुद्धा साधी, सरळ आणि स्वच्छ मनाची मुलगी आहे. आणि त्यांच्या दोघांच्या आयुष्यात जर काही क्षण चांगले सुखाचे येत असतील तर तुझा काय प्रॉब्लेम आहे नीलू? हे बघ, तशी काही कमी संकट नाहीये त्यांच्यावर. त्यात तिच्या बहिणीचा मिसकॅरेज झालाय. हे बघ, 2 क्षण सुखाचे त्यांना मिळत आहेत तर मिळू दे ना नीलू. बरं, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपल्या घरातल्या लोकांनी त्यांचा कितीही छळ केला असला तरी प्रत्येक मानासाठी तेच पुढे असतात. आणि मला त्यामुळे त्यांचं सुख पाहवत नाहीये.